थेरपिस्ट नाशिक. आज आपण अल्कोहोलिझम बद्दल बोलूया. अल्कोहोलिझमला आपण मानसिक आजार बघण्यापेक्षा एक सवय म्हणून बघतो, पण खरं तर तो एक मानसिक आजार आहे. कारणं बरेच असू शकतात. सुरुवातीला काही लोक एन्जॉय म्हणून घेतात, पण नंतर जेव्हा ती सवय जडत जाते तेव्हा मात्र पेशंटला डिपेंडन्सी तयार होऊन मग दारू नाही भेटली की मग ऑटोमॅटिक अस्वस्थपणा, घाम येणं, चक्कर येणं अशा पद्धतीचे लक्षण येतात. कारण आपला मेंदू त्याच्यावरती निर्भर होत असतो. निर्भर म्हणजे काय? जसं आपण रोज आहारामध्ये मीठ घेतो आणि मीठ जर आपण एक दिवस एस्केप केलं तर व्हॉट विल हॅपन? ऑटोमॅटिक ते अन्न बेचव, मळमळ, चव नसलेलं असं आपल्याला जाणवतं. त्याच पद्धतीने दारू न घेतल्यामुळे सुद्धा काही विड्रॉवल सिम्पटम्स येत असतात पेशंटला. खरं तर मनशक्ती जर स्ट्रॉंग राहिली तर पेशंट स्वतःच्या विल पॉवरने दारू पूर्णपणे आटोक्यात आणू शकतो. पण जर ती पॅथॉलॉजिकल डिपेंडन्सी झाली असेल, म्हणजे जर न भेटणं अल्कोहोल, तर पेशंटला विड्रॉवल्स येतात. तिथं मात्र आपल्याला पेशंटला उपचाराची गरज पडते. काही गोळ्या असतात, काही इंजेक्शन्स फॉर्म असतात, किंवा आपल्याला पेशंटला ऍडमिट करून सुद्धा ट्रीटमेंट देता येते जर प्रचंड डिपेंडन्सी असेल. कधी कधी आपल्याला पेशंटला भरती करावं लागतं, म्हणजेच काय, हॉस्पिटलाइज करावं लागतं. कारण इथं पेशंटला दारू न घेतल्यामुळे जे काही विड्रॉवल्स तयार होतात त्याच्यात काही भयंकर स्वरूप म्हणजे रन फिट्स, दारू न घेतल्यामुळे आकडी किंवा फिट येणं, किंवा काही पेशंट्सला आवाज येणं, हॅल्युसिनेशन्स, भ्रम होणं, भास होणं असे प्रकारही आढळून येतात. तेव्हा मात्र आपल्याला पेशंटला ऍडमिट करून फक्त 5 ते 7 दिवसाची ऍडमिशनची प्रोसिजर असते. तिथं पेशंटला आपण ऍडमिट करून काही मेंदूचा तणाव कमी करणारे इंजेक्शन्स आपण देऊन पेशंटचे विड्रॉवल्स कमी करू शकतो आणि पूर्णपणे 100% आपण पेशंटला अल्कोहोल मुक्त करू शकतो. किंवा कुठलेही व्यसन असो, जसं गांजा आहे, भांग आहे, ड्रग्ज आहेत, तर तिथं ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत किंवा स्मोकिंग आहे. पण तुम्हाला नियर बाय सायकॅट्रिस्टचा सल्ला घेणं हे तितकंच गरजेचं आहे. फक्त घरगुती आपण मॅनेज करू, मी सोडतो, दारू सोडू शकतो मी, असं म्हणून उपयोग नाही. तिथे तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. थँक्यू.